नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन जून 2026 करिता पेपर 1चं महत्त्वपूर्ण जे बुक्स आहे म्हणजे कोणती अशी बुक्स आहे जे आपण येणाऱ्या अपकमिंग एक्झामिनेशनसाठी यूज करायला हवी जेणेकरून ही एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होऊ शकतो. लक्षात घ्या, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर आहे. एक जनरल पेपर आणि दुसरा सब्जेक्टिव्ह. सो आजचा पर्टिक्युलर सेशन हे पूर्णतः जनरल पेपर जे आहे, ज्यावर आपले 100 गुण डिपेंड करतात. हे 100 गुणचं नियोजन करण्यासाठी कुठलं असं पुस्तके आपण निवडायला हवी, जेणेकरून हे एक्झामिनेशन योग्यरित्या आपण टार्गेट करू शकतो. आता पेपर 1 का बरं महत्त्वाचा आहे? कारण यामध्ये 80 ते 90 आणि 90 प्लस देखील आपण स्कोर पेपर 1 मध्ये करू शकतो. आता हे करण्यासाठी योग्य संदर्भ पुस्तके, योग्य स्ट्रॅटेजी आपल्या समोर असायला हवी, तेव्हाच आपण ही गोष्ट शक्य करू शकतो. आजचा पर्टिक्युलर सेशन 2026चे एक्झाम प्रिपरेशन करीत असणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण एक्झाम प्रिपरेशन म्हटलं की सगळ्यात पहिला मुद्दा जे विद्यार्थी मित्रांसमोर येत असतं ते म्हणजे आम्ही कोणती पुस्तके यूज करायला हवी, जेणेकरून आम्ही ही एक्झामिनेशन क्वालिफाय करू शकू. सो संपूर्ण व्हिडिओ लेक्चर बघा, जेणेकरून संपूर्ण कल्पना फक्त बुकच नाही तर बुकांचं महत्त्व आणि कशाप्रकारे या बुकचा वापर तुम्ही करायला हवं, ते देखील तुम्हाला आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून क्लिअर करण्यात येईल. जेणेकरून एक पूर्वनियोजन म्हणा किंवा एक्झामिनेशनचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. सो सगळ्यात पहिले महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनचं स्वरूप बघा. पेपर 1 आहे, 50 प्रश्न येणार 100 गुणांकरिता आणि 1 तासाचे इथे कालावधी असेल. पेपर 2 आहे, हा सब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे, ज्यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरमध्ये जरी असेल तरीही तुम्ही एलिजिबल आहात येणारी 2026ची महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन देण्याकरिता. आता युनिट किती आहे? तर इथे टोटल युनिटचा विचार केलं तर 10 टोटल युनिट्स आहे. प्रत्येक युनिटला समांतर वेटेज आहे, 10 गुणांसाठी आहे. पहिली युनिट टीचिंग ॲप्टिट्यूड, द्वितीय आहे रिसर्च ॲप्टिट्यूड कम्प्रेहेन्शन, 5 प्रश्न येणार पॅराग्राफवर आणि 10 गुणांसाठी. कम्युनिकेशन युनिट 4 आहे, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन. आता बघा, यापूर्वी जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचं प्रिपरेशन केलेलं असेल, त्यामध्ये देखील तुम्हाला हा भाग दिसून येतं. तिथून जरी तुम्ही ते कव्हर केलेलं तरी हरकत नाही. फक्त काय करायचं, एकदा PYQ कसे विचारलेले आहे या 3 युनिटवर हे बघून घ्यायचं. त्या व्यतिरिक्त आहे ICT, पर्यावरण आणि उच्च शिक्षा. हे 10-10 गुणांसाठी 3ही युनिट आहे. ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो 6 युनिट जे आहे पूर्णतः थेरॉटिकल आहे, ज्यामध्ये टीचिंग, रिसर्च, कम्युनिकेशन, ICT, एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन. 3 युनिट या मॅथ्स अँड रिझनिंगवर आधारित आहे आणि 1 युनिट जे आहे ते कम्प्रेहेन्शनवर आधारित आहे. अशा प्रकारचा हा 10 युनिटचा सिलेबस आपल्याला दिलेला आहे. आता बघा, हा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यासाठी आणि कुठलंही रेफरन्स बुक न वापरता फक्त नोट्स जरी वापर केलेलं तरीही 100% तुम्ही हे एक्झामिनेशन क्वालिफाय होणार. सो जून 2026च्या एक्झामिनेशनसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल. यामध्ये नेट पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट, 10 वर्षाचं PYQ आपल्याला डिटेल सोल्युशनमध्ये मिळेल, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये प्रश्न कसे येतात हे सुद्धा क्लिअर होईल. प्रॅक्टिससाठी MCQs आहे, नोट्स आहे, कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. डेली 8 वाजता सेशन होईल, रेकॉर्डेड पाहिजे तितक्या वेळा तुम्ही बघू शकता आणि रात्री 9 वाजता जे आहे लाईव्ह मॅथचे सेशन असेल. नवीन बॅच सुरू होत आहे 16 फेब्रुवारीपासून. फीज आहे 3000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2600 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. नंबर्स दिलेले आहे, कॉन्टॅक्ट करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील अवेलेबल आहे. पेपर 2 मध्ये खूप महत्त्वाचं ठरेल, कारण पेपर 2 मध्ये व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे आणि नेटचा पेपर 1, सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट असेल. आता बघा, पेपर 2 मध्ये कुठले कोर्सेस आहेत, तर कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स. फीज किती? 10,000 रुपये फीज आहे. डिस्काउंट सुद्धा मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी सोबत नेट सेट पेपर फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल नंबर्स आहे, कॉन्टॅक्ट करा. पेपर 2 ची बॅच आपण सुरू करीत आहोत 16 फेब्रुवारीपासून. बघा, एक्झामिनेशन टार्गेट करण्याच्या 3 स्टेप. पहिली आहे सिलेबस. ठीक आहे,
सिलॅबस आपल्या समोर असणं खूपच गरजेचं आहे. तर सिलॅबस सांगितलेला आहे मी 10 युनिटचा आपलं सिलॅबस आहे. या 10 युनिटपैकी 6 युनिट या थेरॉटिकल आहे, 3 युनिट या मॅथ्स अँड रिझनिंगवर आधारित आहे आणि 1 हा कॉम्प्रिहेन्शनवर आधारित आहे. सेकंड महत्त्वाचं स्टेप ठरेल की लास्ट मला वाटतं पेपर 1 साठी तुम्ही 6 to 7 इयर्सचं क्वेश्चन पेपर काढून घ्या. ठीक आहे. 6 ते 7 वर्षाचं PYQs आणि या PYQsमध्ये प्रश्न कसं विचारतात हे तुमच्या लक्षात येईल. डिफिकल्टी लेवल काय आहे पेपरची हे देखील आपल्याला लक्षात येतं. आणि तिसरं महत्त्वाचं पॉइंट आहे बुक लिस्ट आपण कुठलं यूज करायला हवं, जेणेकरून हे एक्झामिनेशन तुम्ही क्वालिफाय होणार. तर बुक लिस्ट विषयी लक्षात घ्या. बुक लिस्ट विषयी लक्षात घ्या तुम्ही KVS मदानचं तुम्ही वापरू शकता जर आपलं इंग्लिश आहे तर. मराठी असेल तर डॉक्टर ब्रिजमोहन दायमांचं बुक आहे किंवा डॉक्टर शशिकांत अन्नद्राते सरांचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ग्लोबल ऑनलाईनच्या नोट्स आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स मराठीमध्ये हवी असेल. ठीक आहे. आता पहा, हा जो कोर्स आहे याचं महत्त्व हाच आहे की या कंप्लीट कोर्समध्ये काय होतं, एकतर कुठलंही बुक न वापरता कंप्लीट 10 युनिट्सचं तुम्हाला नोट्स मिळेल. ठीक आहे. कंप्लीट 10 युनिट्स यामध्ये आपलं कव्हर होणार. या व्यतिरिक्त MCQs बघा, तुम्हाला टॉपिक वाईज MCQ प्रत्येक युनिटवर आधारित MCQs तर आपल्याला मिळेलच, पण PYQ टॉपिक सुद्धा मिळणार. 10 वर्षाचं PYQ 10 इयर्सचं PYQ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. नोट्स आपल्या मराठीमध्ये देखील अवेलेबल आहे आणि इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये देखील. सगळ्यात महत्त्वाचं आहे कोर्स आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत 16 फेब्रुवारीपासून. याला जॉइन करा. हे ऑफिशियल नंबर्स आहे. शॉर्ट हा कोर्स आहे ज्या माध्यमातून 100% आपण क्वालिफाय होणार आणि मागच्या वर्षी सुद्धा आमचे अनेक विद्यार्थी मित्रांनी 90+ स्कोर केलेला आहे. 80 to 19च्या कॅटेगरीमध्ये आमचे बहुतांश विद्यार्थी होते. त्यामुळे तुम्ही आजच या ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि कोर्सला जॉइन करून घ्या. थँक यू सो मच.